Co-presented by Ambuja Cement, Virat Compressive Strength, Banking Partner Union Bank, सांगली लोकल चांगली बँक, नॅचरल पेन रिलीफ पार्टनर रिलीफ स्प्रे, बेवरेज पार्टनर सोसायटी टी, महाराष्ट्रासाठी महाराष्ट्राचा सोसायटी कडक डस्ट चहा, हाऊसिंग फायनान्स पार्टनर LIC हाऊसिंग फायनान्स, घर बसाय रिश्ते सजाय, सहप्रायोजक पूर्वाचे सेवर म्हणजेच औषधाची बचत, सपोर्टेड बाय लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. VSI संशोधने समृद्धी. विठुमय झाले सर्व वारकरी दिंडीत, वैष्णवांचे भार आज उतरले जेजुरीत. रामकृष्ण हरिमंत्र सर्वामुखी गरजत, टाळ मृदुंगानं अवघी जेजुरी दुमदुमत. रामकृष्ण हरी माऊली. मी रुबिना पठाण, झी24 तासच्या आनंदवारीत तुमचं स्वागत. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम आणि येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष करत संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखीचं दिमाखात जेजुरीत पालखी दाखल झाली आहे. संत तुकाराम महाराजांची पालखी आज वरवंड इथं मुक्कामी असणार आहे, तर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा आज जेजुरीत मुक्काम असेल. अगदी पहिल्या दिवसापासून असलेल्या वारकऱ्यांचा उत्साह दिवसागणिक वाढत चाललाय. मुखे विठ्ठल गजर, उठे भाव मनी अपार, लोटे नयनी अश्रुधार, देहभान विसर होतो देहभान विसर, सुखराशी हो अपार तो हा विठ्ठल सुंदर. या भक्तिमय वातावरणातील उत्साहाची आणि आनंद सोहळ्याची आनंदवारीतून तुमच्यासाठी खास भेट. श्री संत ज्ञानोबा माऊलींची पालखी आपण पाहतोय खंडेरायाच्या जेजुरी नगरीमध्ये दाखल झालेली आहे आणि हा अनोखा आणि अविस्मरणीय क्षण अनुभवण्यासाठी पाहण्यासाठी आपण पाहतो लाखो वारकऱ्यांनी या ठिकाणी गर्दी केल्याची ही सगळी दृश्य आपण पाहतो आहे. आणि ज्ञानोबा माऊलींची पालखी या ठिकाणी जेजुरी नगरीमध्ये दाखल होताच माऊलींच्या पालखीवर आपण पाहतोय भंडाऱ्याची मुक्त उधळण केली जाते आहे आणि शैव आणि वैष्णव पंथाचा हा अनोखा मिलाप पाहण्यासाठी या ठिकाणी लाखो वारकऱ्यांनी गर्दी केल्याची ही सगळी दृश्य आपण पाहतोय. टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये रामनामाचा जयघोष करत आपण पाहतोय असंख्य वारकऱ्यांनी, लाखो वारकऱ्यांनी माऊलींच्या पालखीचं आता जेजुरी नगरीमध्ये स्वागत केलेलं आहे. आणि आपण पोलिसांचा देखील कडेकोट बंदोबस्त या संपूर्ण परिसरात आपल्याला पाहायला मिळतोय. माऊलींचा आजचा मुक्काम, माऊलींच्या पालखीचा आजचा मुक्काम हा जेजुरी इथं असणार आहे आणि जेजुरी नगरीत पालखी दाखल होताच भंडाऱ्याची मुक्त उधळण या ठिकाणी माऊलींच्या पालखी रथावर केली जाते. माऊली स्वतः खंडोबाच्या, जेजुरीतल्या खंडोबाच्या भेटीसाठी आज खंडोबा नगरीत दाखल झालेल्या आहेत आणि माऊलींच्या पालखी रथावर आपण पाहतो अशा पद्धतीनं भंडाऱ्याची मुक्त उधळण केली जात असतानाची ही सगळी दृश्य आपण पाहतोय. आणि माऊलींच्या पालखी रथावर सध्या भंडाऱ्याची मुक्त उधळण केली जात आहे आणि अशा पद्धतीनं आपण पाहतोय की आता माऊलींची पालखी ही जेजुरी नगरीमध्ये पोहोचलेली आहे आणि भंडाऱ्याच्या मुक्त उधळणीनं संपूर्ण आसमंत आता अशा पद्धतीनं न्हावून निघाल्याची ही सगळी दृश्य आपण पाहतोय. आकर्षक फुलांची सजावट केलेला हा माऊलींचा रथ अखेर आता जेजुरी नगरीत दाखल झालेला आहे आणि अशा पद्धतीनं माऊलींची पालखी आपण पाहतोय जेजुरी नगरीमध्ये पोहोचलेली आहे आणि खंडोबाच्या जेजुरी नगरीमध्ये भंडाऱ्याची मुक्त उधळण करत माऊलींच्या पालखी रथाचं जोरदारपणे स्वागत करण्यात आलेलं आहे. भंडाऱ्याची मुक्त उधळण केली जाते. येळकोट येळकोट जय मल्हार आणि ज्ञानबा तुकारामांचा जय घोष आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. अशा पद्धतीनं आपण पाहतोय की माऊलींची जी पालखी आहे ती जेजुरी नगरीमध्ये पोहोचलेली आहे. येळकोट येळकोट जय मल्हार ज्ञानबा तुकारामाच्या जय घोषामध्ये संपूर्ण जेजुरी नगरी ही निनादून गेलेली आहे आणि या संपूर्ण भंडाऱ्याच्या मुक्त उधळणीनं आसमंत अशा पद्धतीनं न्हावून निघाल्याची देखील दृश्य आपण पाहतो आहे की मोठ्या आनंदाचं, उत्साहाचं वातावरण वारकऱ्यांमध्ये पाहायला मिळत आहे. आणि स्वतः माऊली आज खंडोबाच्या भेटीसाठी जेजुरी नगरीमध्ये दाखल झालेल्या आहेत आणि ही सगळी विलोभनीय आणि अशी अविस्मरणीय सगळी दृश्य आपण पाहतोय की अशा पद्धतीनं आता माऊलींची पालखी जी आहे ती जेजुरी नगरीमध्ये दाखल झाल्याची ही सगळी दृश्य आपण पाहतोय. भंडाऱ्याची मुक्त उधळण करण्यात आलेली आहे. कॅमेरामन सागर पाटीलसह श्रीकांत गुले, झी24 तास, जेजुरी. आषाढीची वर्षधार, भक्तिभावा येई बहर, आनंदाची उठे लहर, दिंडी चाले पंढरपूर, दिंडी चाले पंढरपूर. ज्ञानबा तुकारामाचा जयघोष करत लाखो वारकरी आज जेजुरी नगरीत दाखल झाले. कपाळी बुक्का लावलेले लाखो वारकरी तितक्याच आत्मीयतेनं खंडोबाचा भंडारा कपाळी भाळणार आहे. खंडेरायाच्या दर्शनासाठी वारकऱ्यांनी गर्दी केली आहे. खंडोबा मंदिर देवस्थाननं वारकऱ्यांच्या दर्शनासाठी खास सोय देखील केली आहे. तर खंडोबा मंदिर परिसरातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी श्रीकांत गुले यांनी.
पालखी जेजुरी नगरीमध्ये पोहोचताच भंडाऱ्याची मुक्त उधळण केली जाते आणि शैव आणि वैष्णवांचा हा अनोखा मिलाप, अनोखा सोहळा आपल्याला या जेजुरी नगरीमध्ये पाहायला मिळतो. आणि यामध्ये या सोहळ्याचं अत्यंत मानाचं असं स्थान आहे. तितकंच मानाचं स्थान ते का आहे, याची नेमकी परंपरा काय आहे. माझ्यासोबत आहेत निलेश जगताप, शिवव्याख्याते निलेश जगताप माझ्यासोबत आहेत. निलेश, आपण पाहतोय की या संपूर्ण वारीच्या सोहळ्यामध्ये जेजुरी नगरीच्या या सोहळ्याला मानाचं स्थान आहे. त्याबद्दल काय सांगाल, नेमका हा सोहळा काय असतो? ज्यावेळेस माऊलींची पालखी आळंदीवरून निघते, आळंदी, जेजुरी, पंढरपूर, ज्यावेळेस वारकरी पंढरीच्या वाटेने जातात, शेकडो वर्षांची परंपरा आहे. जेजुरीचं वेगळेपण काय आहे? आपण पंढरपूर पाहिलं, जेजुरी पाहिलं, तिथे राई रुकुमाई, इथं माळसाबा नाही, तिथं विटेवरी उभा, इथं घोड्यावरी शोभा, तिथं पुंडलिक निदान, इथं हेगडी प्रधान, तिथं बुक्क्याचं रलेनं, इथं भंडारा भूषण. जेजुरीतला भंडारा ही वेगळेपण आहे. म्हणजे जेजुरीची ओळख महाराष्ट्राचा लोकदेव, महाराष्ट्राचं कुलदैवत असली तरी सोन्याची जेजुरी म्हणून जेजुरीला ओळखलं जातं. ज्यावेळेस 365 दिवस इथं लाखो भाविक असतात, भंडारा उधळला जातो, सोन्याचं रूप जेजुरीला येतं. ज्यावेळेस माऊलींची पालखी जेजुरीमध्ये येते, माऊलींच्या या सगळ्या टप्प्यावरती बुक्का, फुलं, बऱ्याच गोष्टींची उधळण होते. पण ज्यावेळेस जेजुरीत माऊलींची पालखी येते, जेजुरीत माऊलींची पालखी आल्याबरोबर भंडारा उधळला जातो, सोन्याचं रूप सगळं दिसतं, पिवळे पण सगळं निर्माण होतं. आणि म्हणून हा एक वेगळा योग आहे. जेजुरीचा खंडोबा हा जर आपण पाहिला तर शैव आणि वैष्णव यांचा संगम इथं होत असतो, मिलाप होत असतो. जेजुरीचा खंडोबा शंकराचा अवतार आहे, शैव परंपरा आहे, वारकरी वैष्णव परंपरा आहे. भेद भ्रम अमंग असं सांगणारी ही वारकऱ्यांची परंपरा आहे. इथं सगळे भेद नाहीसे होतात, शैव वैष्णव सगळा मिलाप या ठिकाणी होत असतो. हा जेजुरीच्या टप्प्याचं सगळ्यात महत्त्वाचं वेगळेपण काय? वारकरी वारीमध्ये चालत असताना कितीतरी वारकरी जेजुरीमध्ये असे आहेत की जे वारीच्या अगोदर जेजुरीत येतात, खंडोबाचं दर्शन घेतात. कडेपठार बाजूला, कडेपठारचे खंडोबाचं एक मूळ अगोदरचंही ठाण आहे, तिथंही दर्शन घेतात. संध्याकाळी पालखी जेजुरीत आल्यानंतर, पालखी विसावल्यानंतर, समाजारती झाल्यानंतर सुद्धा वारकरी गडावरती दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे दुग्ध शर्करा योग हा वारकऱ्यांसाठी असतो, कारण दोन पंथांचा मिलाप या ठिकाणी होतो आणि आपल्या कुलदैवतेचंही दर्शन जेजुरीमध्ये घडत असतं. आणि म्हणून वारकऱ्यांसाठी एक आनंदाचा क्षण वेगळेपण जेजुरीमध्ये असतं. हा मिलाप या ठिकाणी होत असला तरी भेद भ्रम अमंगळ ही सांगण्याची वारकरी परंपरा आहे, त्या परंपरेचं दर्शन खरं तर आपल्याला जेजुरी नगरीमध्ये अशा पद्धतीनं पाहायला मिळतंय. कॅमेरामन सागर पाटीलसह श्रीकांत घुले, झी 24 तास, जेजुरी. संतश्रेष्ठ श्री ज्ञानोबा माऊली जेजुरी नगरीत खंडोबा रायाच्या भेटीसाठी दाखल झाली आहे. माऊलींच्या पालखीसोबतचे लाखो वारकरी जेजुरी नगरीत दाखल झाले. शैव आणि वैष्णव पथांचा हा अनोखा मिलाप या ठिकाणी पाहायला मिळतो. जेजुरीतील ही परंपरा नेमकी काय आहे या संदर्भात शिवव्याख्याते यांच्याशी बातचीत आमच्या प्रतिनिधींनी केलेली आहे. मात्र आता आषाढी वारी काळात पंढरपूरमध्ये आलेल्या भाविकांना तिरुपती बालाजीच्या लाडू प्रसादाच्या धर्तीवर प्रसाद मिळणार आहे आणि त्यासाठी मंदिर समितीकडून 11 लाख लाडू प्रसाद करण्याची तयारी सुरू आहे. भाविकांना 20 रुपयांना हा लाडू प्रसाद म्हणून घेता येणार आहे. तर इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सचिन कसबे यांनी. आषाढी वारीसाठी आलेल्या विठुरायाच्या भक्तांसाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या माध्यमातून तिरुपती बालाजीच्या धर्तीवर बुंदीचे लाडू बनवण्याचं काम आता सुरू झालेलं आहे. आपण बघतोय मंदिर समितीचं हे पाकगृह आहे आणि या ठिकाणी बुंदीचे लाडू बनवण्याचं काम या ठिकाणी महिला कामगारांच्या माध्यमातून सुरू झालेलं आहे. यंदाच्या येणाऱ्या आषाढी वारीसाठी भाविकांना लाडू हे पुरेशा प्रमाणात उपलब्ध व्हावेत यासाठी युद्ध पातळीवर या ठिकाणी काम सुरू आहे. आपल्यासोबत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके आहेत. त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की या आषाढी एकादशीसाठी किती लाडू बनवण्याचं उद्दिष्ट असणार आहे. सर, आषाढी वारीचा सोहळा येतोय आणि भाविकांमध्ये बुंदीचे लाडू मंदिर समितीकडून दिले जातात. या वारीसाठी किती लाडू आपण मंदिर समितीच्या माध्यमातून तयार करणार? जवळपास 15 ते 16 लाख भाविक येतील, तेवढेच लाडू प्रसाद आपण बनवण्याचं नियोजन आहे. 15 लाख लाडू प्रसाद आपण राजगिर्याचे असतील आणि बुंदी लाडू प्रसाद असतील तर ते बनवण्याचं नियोजन केलेलं आहे. पंढरीला आलेला विठुरायाचा भाविक हा दर्शन झाल्यानंतर प्रसाद म्हणून हे बुंदीचे लाडू आपल्या घरी नेत असतो आणि त्यासाठी जवळपास 15 लाखाच्या आसपास हे बुंदीचे लाडू तयार करण्याचं काम आता अंतिम टप्प्यात आल्याचं आपण पाहतोय. कॅमेरा पर्सन राजू मिसाळसह सचिन कसबे, झी 24 तास, पंढरपूर. अबीर गुलाल उधळीत रंग, नाता घरी नाचे माझा सखा पांडुरंगा. मजल दर मजल करत वारकरी पंढरीच्या दिशेनं मार्गस्थ होत आहेत. यावेळी वयोवृद्ध देखील मोठ्या संख्येनं सहभागी झालेत. ऐकूयात या आजीनं गायलेलं हे गाणं. अबीर गुलाल उधळीत रंग रंग, नाता घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाता घरी नाचे माझा सखा पांडुरंग. उंबऱ्याची कैशी शिव आम्ही जातहीन, रूप
तुझे कैशी पाहू त्यात आम्ही लीन उंबरे त्याची कैशी शिवू आम्ही जातहीन रूप तुझे कैशी पाहू त्यात आम्ही लीन विठ्ठलाचं नाम घेता गाऊन अभंग गाऊन अभंग नाता घरी नाचे माझा सखा नाता Co-presented by अंबुजा सिमेंट, विराट कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ, बँकिंग पार्टनर युनियन बँक, चांगली लोकं चांगली बँक, नॅचरल पेन रिलीफ पार्टनर रिलीफ स्प्रे, बेवरेज पार्टनर सोसायटी टी, महाराष्ट्रासाठी महाराष्ट्राचा सोसायटी कडक डस्ट चहा, हाऊसिंग फायनान्स पार्टनर LIC हाऊसिंग फायनान्स, घर बसाय रिश्ते सजाय, सहप्रायोजक पूर्वाचे सेवर म्हणजेच औषधाची बचत, सपोर्टेड बाय लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. BSI संशोधने समृद्धी.